खराचा संबंध हा अनेक पॉलिटिशियन्सची अनेक राजकीय व्यक्तिमत्वाशी असलेला समोर आलेला आहे आणि बच्चू कडू यांचाही आता यात समावेश आहे की काय असं दिसतंय। कारण बच्चू कडूंचा आणि कॅप्टन अशोक खरात यांचा एक फोटो एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि खरातच्या पाया पडतानाचा बच्चू कडूंचा हा व्हिडिओ आहे। 2 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत कनेक्शन आहे की काय असं बोललं जातं। कारण आता तसे पुरावे समोर येत आहेत। एका महिला नेत्यानं भोंदूबाबा अशोक खरातकडे तोटका करण्यासाठी गेल्याची माहिती सुद्धा मिळते। तसंच धक्कादायक निकाल लावून देतो म्हणून पूजा करण्यास खरातनं भाग पाडल्याचा दावा सुद्धा यात करण्यात येतो अशी माहिती मिळते आणि SIT कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी सुद्धा होण्याची शक्यता आहे। निवडणुकीतील यशासाठी अनेक नेते हे खरातकडे यायचे आणि उपाय करायचे, विधी करायचे अशी माहिती आहे आणि खरातच्या कार्यालयामध्ये संबंधित नेत्या आणि कुटुंब हे वारंवार येत असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। CCTV फुटेज SITच्या हाती लागल्याचं सुद्धा समजतं। तर अशोक खरातला आता नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर करणार आहे तसं समजतं आणि SIT कडून भोंदूबाबा अशोक खरातची चौकशी पूर्ण झालेली आहे। चौकशी संपल्यानंतर खरातला कोर्टात रवाना केला जाणार आहे आणि अशोक खरातची आजची पोलीस कोठडीची मुदत जी आहे ती संपते आणि त्यामुळे न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे आणि पुढील कारवाई काय होणार याच्यानंतर ठरवलं जाईल। तसंच सलग 6 दिवस पोलीस कोठडीत चौकशी अशोक खरातची सुरू आहे। विविध गुन्ह्यांसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे आणखी मिळण्याची शक्यता आहे। तर दिवसेंदिवस जसजसा तपास या सगळ्या प्रकरणाचा पुढे जातोय भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत। एकामागोमाग एक धक्कादायक माहिती मिळते। खरात फाईल्समध्ये 150 पेक्षाही जास्त व्हिडिओ आहेत अशी माहिती आता मिळते आणि यापूर्वी 100हून अधिक व्हिडिओ असल्याचं समोर आलं होतं। मात्र आता या व्हिडिओची संख्या वाढते आणि साहजिकच आहे एवढे सगळे व्हिडिओ आहेत म्हटल्यावर ते सगळे व्हिडिओ तपासणं या सगळ्याला वेळ लागणार आहे आणि लैंगिक शोषणाचा व्हिडिओंचा आकडा आता वाढल्याचं दिसतं आणि त्यामुळे हे प्रकरण दिवसागणिक गंभीर होत चाललंय असं दिसतंय। आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओचा मोठा साठा आता सापडलेला आहे। आणखी काही व्हिडिओ समोर येतात आणि त्यामुळे साहजिकच पीडित महिलांची संख्या सुद्धा आता अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात वाढण्याची शक्यता आहे। तर अनेक महिलांचं तर त्याने शोषण केलेलं आहे आणि उपायांच्या नावाखाली पूजाविधीच्या नावाखाली भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये नव्या तक्रारी आता येत आहेत। महिला तर यात आहेतच मात्र आता काही विद्यार्थिनी सुद्धा पीडित म्हणून समोर येत आहेत। याआधी महिलांच्या तक्रारींमधून लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप अशोक खरातवर उघड झालेले आहेत। अनेक व्हिडिओ हाती लागलेले आहेत आणि आता शाळेतल्या विद्यार्थिनींनी देखील तक्रार केल्या आहेत आणि त्याच्यामुळे या तक्रारीनंतर प्रकरण आणखी गंभीर होत चाललेलं आहे। SIT आणि पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। तर याच प्रकरणात आणखी एक नवा गौप्यस्फोट होतोय तो म्हणजे सिन्नरमधील मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिर उभारण्यामागचं कारण काय आहे हे समोर आलेलं आहे। फार विचार करून अशोक खरातनं या भागामध्ये ईशान्येश्वर मंदिर उभं केलं होतं। ईशान्य दिशेनं वाहणाऱ्या नदीचा शोध खरात घेत होता आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना खरं तर पालथा घातला होता आणि सिन्नरच्या मिरगावमध्ये जे अशोक खरातच्या मनात होतं तेच त्याला तिथे मिळालं आणि त्यामुळे याच जागेवर त्याने ईशान्येश्वर मंदिर उभारलं असं कळतंय। मिरगावमध्ये धार्मिक स्थळांच्या आड उभं राहिलेलं हे कथित साम्राज्य आहे ईशान्येश्वर मंदिर म्हणजे आणि मंदिराभोवती हळूहळू जमिनीची खरेदी करणं आणि या परिसराचा विस्तार करणं आणि आलिशान फार्म हाऊस इथं उभारणं आणि स्वतःचं साम्राज्य आणखी वाढवत जाणं हा खरातचा यामागचा हेतू होता। तर भोंदूबाबा अशोक खरातच्या आणखी एका फसवणुकीचा पर्दाफाश झालेला आहे। तुर्की मध नावाच्या नावाखाली भक्ताकडून लाखो रुपये
उकळल्याचं आता समोर आलेलं आहे. तसंच 1 किलो मधाची किंमत ही तब्बल 9 लाख रुपये सांगितली जाते आणि शक्तिवर्धक आहे हे मध आणि कामोत्तेजक सुद्धा आहे असा अशोक करात याचा दावा होता आणि याच नावाखाली 9 लाख रुपयांना या मधाची विक्री तुर्की मध म्हणून करण्यात आलेली आहे. व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळातील खास ग्राहकांना हा मध विकण्याचं अशोक खरातचं टार्गेट होतं आणि त्यात तो सफल सुद्धा झाला. ट्रस्टच्या नावावर पैसे गोळा करून ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा हा संशय सुद्धा या प्रकरणात अशोक खरातवर व्यक्त केला जातोय. तसंच एल्विश हनी ब्रँड करत तुर्कीमधील गुहेतून हा मध मिळतो आणि तिथनं हा मध आपण आणतो. मधात औषधी गुणधर्म आहेत आणि गोळ्या मिसळून त्याची विक्री केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा आता या प्रकरणात समोर येते. लैंगिक समस्यावर उपाय म्हणून करात या तुर्की मधाची विक्री एल्विश मधाची विक्री करायचं असं समोर येतं. एसआयटीच्या तपासात हे गंभीर धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. खरातच्या गोड व्यवसायामागचं कटू सत्य यात उघड झालंय. तर अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणामध्ये पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे आणि पीडित महिला तसंच कुटुंबियांचे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे आणि त्यासाठीच सोशल मीडियावर पोलीस या प्रकरणाच्या अनुषंगाने लक्ष ठेवतात. ओळख पटेल असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्याच्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. एसआयटीकडून परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे. असंवेदनशील युजर्सना यामुळे या माध्यमातून इशारा देण्यात आलेला आहे. एआयच्या माध्यमांचा वापर करून सुद्धा अनेक फेक फोटो सुद्धा व्हायरल केले जात आहेत आणि त्यामुळे सोशल मीडिया वापरणारे असे युजर्स हे पोलिसांच्या रडारवर आहेत. तसंच फोटो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिला.